रिझर्व्ह बँकेने केली प्रमुख व्याजदरांमध्ये पाव टक्के कपात. रेपो दर 6 वर्षातल्या नीचांकी पातळीवर. गृह, वाहन, वैयक्तिक कर्ज होणार स्वस्त. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या आणि राधेश्याम मोपलवार यांच्या निलंबनाच्या मागणीवरून दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक. विरोधक बोलू देत नसल्याच्या तक्रारीवरून विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांचा सभात्याग. नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर राज्याच्या सकल उत्पन्न दर वाढेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. मुंबई विद्यापीठाचे निकाल 5 ऑगस्टपर्यंत. परदेशी विद्यापीठात प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि कर्नाटकचे ऊर्जा मंत्री शिवकुमार यांच्या मालमत्तेवर प्राप्तिकर विभागाने घातलेल्या छाप्यांचे संसदेत पडसाद. नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. आता पाहूया सविस्तर वृत्त. भारतीय रिझर्व्ह बँकेने आज चालू आर्थिक वर्षासाठीचं आपलं तिसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. रेपो दरामध्ये पाव टक्के कपात करण्यात आली असून आता तो 6% झाला आहे. ऑक्टोबर 2016 नंतर पहिल्यांदाच रेपो दरात कपात झाली असून तो आता 6 वर्षातल्या नीचांकी पातळीवर आला आहे. या दर कपातीमुळे गृह, वाहन तसंच व्यक्तिगत कर्जाचा हप्ता कमी होण्याची शक्यता आहे. किरकोळ चलन फुगवट्याचा दर सध्या नीचांकी पातळीवर असून त्यामुळे रिव्हर्स रेपो दरात पाव टक्के घसरण होऊन तो 5.6% झाला आहे. रिझर्व्ह बँक गव्हर्नरांच्या अध्यक्षतेखालच्या 6 सदस्यांच्या पतधोरण समितीने ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4% राहील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. खासगी गुंतवणुकीत वाढ व्हावी, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा व्हावी तसंच प्रधानमंत्री आवास योजनेला प्रोत्साहन मिळावं अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी राजीनामा द्यावा आणि रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना निलंबित करावं या विरोधकांच्या मागण्यांवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज प्रचंड गदारोळ झाला. एसआरए प्रकल्पात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत विरोधकांनी आज त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विधान परिषदेत विरोधकांच्या प्रचंड गदारोळामुळे भाजपा शिवसेनेच्या सत्ताधारी सदस्यांनीच कामकाजावर बहिष्कार घालत सभात्याग केल्याची घटना विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली. परिषदेत विरोधकांचं संख्याबळ जास्त असल्यामुळे मंत्र्यांना आणि सत्तारूढ पक्षाच्या आमदारांना जाणीवपूर्वक बोलू दिलं जात नाही अशी प्रतिक्रिया विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी विधानभवनाच्या आवारात माध्यमांशी बोलताना दिली. पाशवी बहुमताच्या जोरावर बोलू न देण्याचा प्रयत्न केला तो आम्ही कधी सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही आजपासून विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय काँग्रेसच्या ह्या एकतर्फी वागण्यामुळे आणि आम्हाला न्याय मिळत नाही, आमची बाजूच मीडिया पुढे येऊ देत नाहीत, सभागृहात रेकॉर्डवर येऊ देत नाहीत आणि म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची विधान परिषदेतली दादागिरी संपुष्टात आली पाहिजे. लोकशाही पद्धतीने त्यांनी सगळ्यांना संधी दिली पाहिजे. अशी संधी दिली जात नाही. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सगळे नियम पायदळीत उडवत असल्याचा आरोप शिवसेनेच्या अनिल परब यांनी केला. विधान परिषदेत एसआरए संदर्भात एका लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान एसआर प्रकल्पाअंतर्गत म्हाडाने खासगी विकासकाकडून परत घेतलेला भूखंड त्या विकासकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फायद्यासाठी मेहता यांनी त्या विकासकाला पुन्हा दिला असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. इतिहासात पहिल्यांदाच या विधिमंडळामधून सत्ताधारी पक्षांनी भ्रष्टाचाराच्या बद्दल द्यायला उत्तर नाही म्हणून सभागृहातून पळून जायची वेळ ही पहिल्यांदा देशाच्या इतिहासात विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच या महाराष्ट्रात घडली आणि विधान परिषदेमध्ये भाजप आणि शिवसेनेचे सर्व सदस्य आणि मंत्री भ्रष्टाचाराच्या आणि राजीनाम्याच्या बद्दल उत्तर द्यायच्या ऐवजी सभागृहातून पळून गेले. याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कुठली असू शकत नाही.
विधानसभेतही मेहतांवरील आरोपांवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली। आपल्यावरील आरोपांमागे मंत्रिमंडळातले विरोधक सहकाऱ्यांचा हात असल्याचं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केल्याची माहिती काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली। त्यावर योग्य चौकशी केली जाईल असं गिरीश बापट यांनी सांगूनही विरोधक आक्रमक राहिले। त्यांनी अध्यक्षांसमोरील हौद्यात ठाण मांडलं। या गोंधळातच महाराष्ट्र मोटर वाहन सुधारणा आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा अशी 2 विधेयकं मंजूर करण्यात आली। रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या कथित ऑडिओ क्लिपचा मुद्दा दोन्ही सभागृहांमध्ये गाजला। मोपलवार यांची 1 महिन्याच्या आत स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येईल आणि चौकशीत दोषी आढळल्यास कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। विरोधकांची मोपलवार यांच्या निलंबनाची मागणी त्यांनी फेटाळून लावली। मोपलवार यांच्या दूरध्वनी संभाषणाची पडताळणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। देखील सांगितलं की आम्ही ही व्हेरीफाय केलेली नाही, हे त्यांनी सांगितलंय। आणि अध्यक्ष महोदय, याचा आगा काय पिछा काय, तो आवाज त्यांचा आहे की नाही कुणाजोही माहिती नाही। तथापि अशा प्रकारचा संशय उपस्थित झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करणे राज्य सरकारचं कर्तव्य आहे। त्यामुळे याची ही क्लिप घेतली जाईल, याची संपूर्ण चौकशी केली जाईल, त्याची फॉरेन्सिकची चौकशी केली जाईल, कुठलं प्रकरण त्या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि चौकशीमध्ये जर दोषी आढळलं तर 100% त्याच्यावर कारवाई केली जाईल। राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 9वीच्या इतिहासाच्या पुस्तकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयीचा आक्षेपार्ह मजकूर वगळण्यासाठी सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन शिक्षण मंडळाला कळवून त्याची दखल घ्यायला लावू असं निवेदन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दिलं। राज्यात सध्या 4000 मेगावॅट विजेचं उत्पादन अतिरिक्त होत असल्याची माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली। वर्ष 2030 पर्यंत राज्याला 50,000 मेगावॅट विजेची गरज असून त्यादृष्टीने पावलं उचलण्यात येत आहेत असं ते म्हणाले। 40 लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जेमार्फत वीज पुरवठा करण्यासाठी उपाययोजना आखण्यात येत असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं। येत्या मार्च 2018 पर्यंत राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 9000 किलोमीटर लांबीचे रस्ते ग्रामविकास विभागाकडून पूर्ण केले जातील असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत सांगितलं अशी माहिती आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिली आहे। नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर राज्याच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर वाढेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत व्यक्त केला। नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबई, मुंबई, पुणे, नाशिक असा कॉरिडॉर विकसित केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली। या विमानतळासाठी दिलेल्या जमिनीच्या मोबदल्याबाबत प्रकल्प बाधित समाधानी आहेत। इतर वाद लवकरच सुटतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे। मुंबई विद्यापीठाला नॅकचं मानांकन मिळण्यासाठी दिरंगाई झाल्याबद्दल जबाबदारी निश्चित करून विद्यापीठाच्या कुलगुरूंसह संबंधितांवर राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्यामार्फत कारवाई केली जाईल असे संकेत उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले। मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल 5 ऑगस्टपर्यंत जाहीर होतील आणि विद्यार्थ्यांना गुणपत्रिका 15 ऑगस्टपर्यंत मिळतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली। 15 ऑगस्टपर्यंत गुणपत्रिका मिळणार असल्यामुळे परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, तसंच आवश्यकता भासल्यास परराष्ट्र मंत्रालयाची मदत घेतली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। गिरणी कामगारांसाठी MMRDA क्षेत्रातील घरांमध्ये 50% आरक्षण ठेवलं जाणार असून त्याची लॉटरी तत्काळ काढली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज विधान परिषदेत दिली। स्त्री भ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी आरोग्य केंद्रांवर देखरेख ठेवणारी यंत्रणा उभी करणार असल्याची ग्वाही आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली आहे अशी माहिती आमदार नीलम गोऱ्हे यांनी प्रसारमाध्यमांना दिली। संबंधित अशी मुलींच्या जन्मदराबद्दलची माझी एक लक्षवेधी होती आणि 926 वरून मुलींचा जन्मदर 899 वर आलेला आहे आणि त्याला डॉक्टर दीपक सावंत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री यांनी सांगितलेलं आहे की यासाठी मॉनिटरिंग करणारी देखरेख करणारी एक यंत्रणा निश्चितपणाने उभी केली जाईल आणि आमची अशी अपेक्षा आहे की हा जो स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्याच्यावरती कठोर उपाययोजना करावी
परंतु अजूनही प्रभावी उत्तर सरकारच्याकडून आलेलं नाही. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल नाक्यांवर सूट देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुंबई विद्यापीठाकडून निकालात होत असलेल्या दिरंगाईच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसने मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आज आंदोलन केलं. विद्यापीठाच्या दिरंगाईच्या कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलं आहे असा आरोप करत शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत दोन्ही पक्षांनी आंदोलन केलं. कुलगुरूंचा राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी यावेळी दिला. कर्नाटकचे ऊर्जामंत्री शिवकुमार यांच्या विरोधात प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. या छाप्यांचा गुजरातच्या राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दोन्ही सदनात सांगितलं. गुजरातमधल्या राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि मुक्ततेचा अभाव दिसून येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केला. विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आला. अखेर 2:45 वाजता कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत मल्लिकार्जुन खरगे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सरकार केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत आहे असा आरोप खरगे यांनी केला. या मुद्द्यावरून काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला. मुंबई अहमदाबाद जलदगती रेल्वे प्रकल्पाच्या पुढच्या कार्यवाहीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत दिली. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वॉशिंग्टन सचिव स्तरावर झालेल्या बैठकीमध्ये जलविद्युत प्रकल्पांबाबत विस्तृत चर्चा झाली. सिंधू नदीच्या उपनद्या असलेल्या झेलम आणि चिनाब नद्यांवर जलविद्युत प्रकल्प उभारायला भारताला परवानगी मिळाली आहे. मात्र भारताच्या किशनगंगा जलविद्युत प्रकल्पाला पाकिस्तानने विरोध दर्शवला. सिंधू पाणी कराराच्या तांत्रिक मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये समंजसपणे आणि खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली अशी माहिती जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे. यापुढची चर्चेची फेरी येत्या सप्टेंबरमध्ये होणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईत बंजारा समाजाच्या 2 दिवसीय गोलमेज परिषदेचं उद्घाटन केलं. बंजारा समाजाला भेडसावत असलेल्या समस्यांचा त्यांनी परामर्श घेतला. बंजारा समाजाची उन्नती व्हावी, त्यांना राजकीय आरक्षण मिळावं यासाठी आपला पक्ष लढा देईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. रिपब्लिकन पार्टीने यासाठी बंजारा विंगची स्थापना केल्याचंही त्यांनी नमूद केलं. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज 11 नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. त्यात 3 महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसामुग्री जप्त करण्यात आली. शरणागती पत्करलेल्या नक्षलवाद्यांपैकी दोषींवर 8 लाख रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. यावर्षी मार्चमध्ये अशाच मोठ्या कारवाईत 33 नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली होती. त्यामध्ये 4 महिलांचा समावेश होता. कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणातले संशयित आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोघांविरुद्ध अटक वॉरंट काढल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी आज कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत दिली. या दोघा आरोपींची माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचं बक्षीस राज्य सरकारने जाहीर केल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेने बेस्ट परिवहन उपक्रमाची जबाबदारी स्वीकारून बेस्ट उपक्रम पालिकेत विलीन करावा या प्रमुख मागणीसाठी रयतराज संघटनेतर्फे आज मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं. ही परिवहन सेवा तोट्यात असल्याचं सांगत सध्या कामगारांचे पगार 2 हप्त्यांमध्ये देणं तसंच 10 रुपयांच्या नाण्याच्या रूपात पगार देणं, कामगारांचे भत्ते गोठवणं असे प्रकार सध्या सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. बेस्ट समिती बरखास्त करावी, आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी व्हावी, तिकीटं आणि पासचे कंत्राट दिलेल्या कंपन्यांच्या गैरकारभाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. लातूर मुंबई एक्सप्रेस पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवावी, रेल्वेचं बिदरपर्यंतचं विस्तारीकरण रद्द करावं या मागणीसाठी रेल्वे बचाव कृती समितीने आज शैक्षणिक बंद पुकारला होता.
सकाळपासूनच समितीचे कार्यकर्ते विविध शाळा महाविद्यालयात जाऊन बंदचं आवाहन करत होते. दयानंद महाविद्यालयात बंदचं आवाहन करत असताना पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यामुळे शहरातली शाळा महाविद्यालयं सुरळीत सुरू राहिली. लातूर मुंबई एक्सप्रेस पूर्ववत सुरू करण्याचं आश्वासन पूर्ण न झाल्याचा आरोप आंदोलक अॅडव्होकेट प्रवीण गंगणे यांनी केला. आम्हाला काहीही पूर्वसूचना न देता अटक केली आणि अटक केल्यावरही आंदोलन दडपलं जाणार नाही. याही पुढील काळामध्ये आंदोलन असंच चालणार आणि लातूरकरांची अस्मितेची रेल्वे पूर्ववत चालू करा हीच मागणी आमची सातत्याने चालू राहणार. सरहद्दीवरील जवानांना बांधण्यासाठी नॅब या संस्थेच्या अंध महिलांनी 1 लाख राख्या तयार केल्या आहेत. नॅबचा महिला सक्षमीकरण विभाग अतूट बंधन उपक्रमाअंतर्गत गेली 17 वर्ष जवानांसाठी राख्या पाठवत आहे. संस्थेच्या काही अंध महिलांनी लष्कराच्या आमंत्रणावरून सीमेवर जाऊनही जवानांना राख्या बांधल्या आहेत. 1999च्या कारगिल युद्धानंतर हा उपक्रम सुरू करण्यात आला. चीनमध्ये होणाऱ्या खगोल ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी जळगावातल्या विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश शाळेमधल्या 9वीचा विद्यार्थी लोकेश कोल्हे याची निवड झाली आहे. अंतराळाबद्दल आवड असल्याने लोकेशने इयत्ता 8वी पासूनच या स्पर्धेची तयारी सुरू केली होती. 27 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान चीनमधल्या बिवाई इथे आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत 25 देशातले 75 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. बंगळुरू इथे आयोजित शिबिरातून भारतातल्या 3 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यात लोकेश सोबत आंध्र प्रदेश आणि गुजरातमधल्या प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा समावेश करण्यात आला आहे. मला पहिलेपासून आवड होती म्हणजे फिजिक्स वगैरे मध्ये. मग नंतर ही एक्झाम घेतल्यावर ऑलिम्पियाडमध्ये माझं इथे सिलेक्शन झालं आणि मग तिथे त्यांनी मग कॅम्प घेतला आणि तिथे पूर्ण ॲस्ट्रॉनॉमीचं वगैरे ट्रेनिंग दिलं. चायनाला कॉम्पिटिशन होईल. मी तिथे सुवर्ण पदक आणण्याचा प्रयत्न करेल. हवामान. राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतली आहे. गडचिरोली जिल्ह्यात 7 दिवसानंतर आज पावसाने हजेरी लावली. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई 31 आणि 27, नागपूर 35 आणि 24, पुणे 28 आणि 21, औरंगाबाद 32 आणि 21, नाशिक 28 आणि 23, कोल्हापूर 29 आणि 22, रत्नागिरी 30 आणि 26, सोलापूर 34 आणि 21 आणि अमरावती 33 आणि 24 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेने केली प्रमुख व्याजदरांमध्ये % कपात. रेपो दर 6 वर्षातल्या नीचांकी पातळीवर. गृह वाहन वैयक्तिक कर्ज होणार स्वस्त. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या आणि राधेश्याम मोपलवार यांच्या निलंबनाच्या मागणीवरून दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक. विरोधक बोलू देत नसल्याच्या तक्रारीवरून विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांचा सभात्याग. नवी मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर राज्याचा सकल उत्पादन दर वाढेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. मुंबई विद्यापीठाचे निकाल 5 ऑगस्टपर्यंत. परदेशी विद्यापीठात प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि कर्नाटकचे ऊर्जामंत्री शिवकुमार यांच्या मालमत्तेवर प्राप्तिकर विभागाने घातलेल्या छाप्यांचे संसदेत पडसाद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. निवासी इमारत हे केवळ दगड विटांचं बांधकाम नसतं, तर ते असतं अनेकांचं घरकुल. हे घरकुल जेव्हा कोसळतं तेव्हा त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होतो. म्हणून ते कोसळू नये यासाठी आधीच खबरदारी घेणं गरजेचं आहे.
ती कशी घ्यावी, इमारत धोकादायक आहे हे कसं ओळखावं, या आणि अशा अनेक मुद्द्यांवर रचनात्मक संवाद साधण्यासाठी स्थापत्य विशारद शशी प्रभू यांना आज 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.